आता बघा एकदम सुंदर पद्धतीचा मेनू बनवायला घेतलेला आहे. काय बनवायला घेतलेलं आहे? मटर पनीर बनवायला घेतलेलं आहे. त्याच्यासाठी ग्रेव्ही बनवण्याचं काम चालू आहे छानपैकी. आता हा लाल मिरची पावडर टाकलेली आहे. तिकडून हाताला बघा. आणि बघा हा आता हा एव्हरेस्ट बिर्याणी मसाला आलेला आहे. हां इकडे सर आमची मॅडम आहे त्या बाजूला. पनीर फ्राय करून घेतात जेणेकरून तो तुटणार नाही अशा पद्धतीने बनवायला घेतलेला आहे. गोरी दिसते आज. कोणता मसाला टाकला तर लाल मिरची पावडर कलर ओनली फॉर एवढेच का तिखा लाल. हां कलर साठी टाकला. त्याचं नाव तर तिखा लाल आहे आणि कलर कशाचा म्हणतात तुम्ही? तिखट पण असेल हो तो. हां हां नाही कलर आहे त्यालाच बोलतात तिखा. हां हां कलरच येतं त्याच्याने. बघूया आता सुगरण दिलेले आहे. मेलाय पूर्ण. कांद्याचा बोलते मटर झाला केलाय. आणि हा दही त्याच्यामध्ये ॲड करायला घेतला आहे. दही कशासाठी टाकतात? थोडासा आंबटपणा वगैरे. आंबटपणा नाही ॲक्च्युली मऊ होण्यासाठी खुसखुशीत होण्यासाठी दह्याचा वापर जो आहे तो जनरली बिर्याणीमध्ये किंवा भाजीमध्ये केला जातो. म्हणजे जनरली बिर्याणीमध्ये पण सिरका जो आहे सिरका वापरतो. सिरका ॲक्च्युली केमिकल आहे त्यामुळे सिरका न वापरता दही आपण वापरू शकतो. हे बटाटे बनवण्याचं काम चालू आहे यांचं. 3 माणसं बिलगली ती एक भाजी बनवली. पनीर दही ॲड केला त्याच्यामध्ये विथ मसाला. टाकली हां लास्टला. तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा. बरं बघा तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे. आता तेल सुटू लागलेलं आहे आणि रेड तवंग त्याच्यावरती यायला सुरुवात झालेली आहे. हा तवंग म्हणजे आपण याला तळी असं म्हणतो. ही तळी यायला सुरुवात झालेली आहे. कोणत्या प्रकारची फ्लेम आहे? लो हाय लो एकदम लो. आता या स्टेजला एकदम लो नंतर आपला मसाला जळू शकतो. अजून आता काय मटर ॲड केलेलं आहे. ग्रीन पीस जेवढं झालं तेवढं बस झालं ना. बस होतील तेवढे पण. बघा किती कुबरणी दिला बघा. ही एक आहे अजून इकडे ही एक. तुझ्या वर्गात पोरीकांच्या ते सगळं सुट्टीमध्ये आहे का? कोण माल तरी आहे का? घाटी पेटल माल तरी आहे का? कशाने टाकताय? घट्टपणा येतो त्याच्यामध्ये. मगज आहे.
पोटॅटो त्याच्यामध्ये ॲड करायला घेतलं बघा. बटाट्याचे बारीक काप केलेले आहेत. फ्राय केलं आहे का त्याला? नाही ना, विदाऊट फ्राय तसं टाकलेलं आहे. ताई विदाऊट फ्राय शिजेल का लवकर तो बटाटा? पनीर टाकायला वेळ आहे ना? ते आमची नानी, चाची, वहिनी काम नानी त्यांची इथं नानी आहे ना, बरोबर. आज पण केलं मी. केला लसूण सोलायचं काम चालू आहे आणि ते कांदा कापायचा. अजून इथे झाडू मारायचा. ही झाडू मारणार. लसूण सोलता सोलता तुम्हाला पाहिजे का? आताच वारली मामी खाला आता लगेच कुठं खोलत. एकदम पातळ तुम्ही जेव्हा लग्न ना तेव्हा टेन्शन घेत ना त्यामुळे रात्री गावात आता आमची मामी पनीर टाकणार आहे. हे बघा पनीर आता आलेले आहात. तर मामी तुम्हाला कसं वाटतंय पनीर मटर बनवताना? खूप छान वाटतंय. तोंडाला चट येईल असं वाटते. सुगंध भरपूर छान येतोय. अजून तो भाजी तयार नाही झाली तरी एवढा भारी सुगंध येतो, तर नंतर किती भारी सुगंध येईल. आता बघू, दाखवा द्या आता भाजी कशी काय पोझिशन आहे. घाटावर दाखवा असं. थांबा बघा किती थिक झालेली आहे बघा. ग्रेव्ही थिक आहे एकदम. आणि भाजीची कलर बघा, मस्त आउटपुट आहे एकदम. आणि लार्ज क्वांटिटीमध्ये आहे, कमी क्वांटिटीमध्ये नाही. कमी भाजी बनवायला सोपं असतं. मोठ्या प्रमाणावरती भाजी बनवलेली आहे ही. 50-60 लोकांसाठी, 100 लोकांसाठी भाजी मस्त. बघा आमच्या गृहिणी